राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये 20 वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र आलो, आज हा सोहळा बघायला माननीय बाळासाहेब मासाहेब त्यांचे वडील असायला पाहिजे होते. एक असा भावनात्मक थोडा त्यांनी एक दृश्य निर्माण केलं. समोरचे बसलेले लोक त्याच्यामुळे थोडे भावुक झाले. पण त्यानंतर जे ते भाषणं अदानीवर घसरले, मला कळालंच नाही की ते अदानीवर का घसरले. अदानीच्या प्रगतीचा आलेख त्यांनी सगळा जनतेसमोर आला. खरं म्हणजे अदानी आणि त्यांचं स्नेहभोजन त्यांच्या घरी एकदा पार पडलं होतं. पण देशभरात अदानीची प्रगती कशी झाली हे दाखवून विलेपार्लेमध्ये चिकूच्या वाडीमध्ये बसलेल्या एका माणसाला काय मिळणार होतं त्याला अदानीच्या प्रगतीशी काही घेणं देणं नाही आहे. त्याला महानगरपालिका काय सुविधा पुरवते. मला वाटतं मी काल बहुतेक तो 146 नंबरचा वार्ड असावा, तुकाराम का त्यांच्या तिकडं प्रचाराला गेलो आणि मला जो माणूस घेऊन जायला आला त्याला मी विचारलं, हा मुंबईचाच भाग आहे का. म्हणजे काल त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने घेतलेल्या सभेमध्ये अदानी पुराण सुरू केलं.